नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप पीएससी अकॅडमी मधून आजच्या सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, त्याचबरोबर कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री प्लॅन करू शकतो. आणि आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती, तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी. ओके, ते आपण आज सेक्शन मध्ये काय करूया, डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, सो आज आपल्या प्रॉफिट बुकिंग साठी कोणताही स्टॉक आपल्या प्रॉफिट बुकिंग साठी आलेला नाहीये. ओके, आपण एक स्टेलाइन टूल्स आपण एक अपडेट केला होता, जो आपल्या 3 जूनला अपडेट केला होता. एक लॉंग टर्म साठी आपल्याला तो बाय करायचा होता. ओके, जर 3 जूनला जर कोणी स्टेलाइन मध्ये जर एंट्री घेऊन जर ठेवली असेल तर ह्याने काय केलेलं आहे, एक चांगली रॅली आज दिलेली आहे. आणि हा लॉंग टर्म साठी आपण काउंटर सांगितला होता. 400 405 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायला सांगितलं होतं. आणि 440 460 प्लस या टार्गेटने आपल्याला काय करायचंय, ट्रेडिंग टूल्स मध्ये आपल्याला काय करायचंय, लॉंग टर्म साठी आपल्याला होल्ड करायचंय. ट्रेडिंग टूल्स आपण या इथे रिकमेंड केला होता. त्यानंतर एक मार्केटमध्ये बऱ्यापैकी करेक्शन आला होता, तो कंटिन्युअसली साईड होता. आणि आज जर पाहिलं तर मागच्या 2 दिवसामध्ये या ट्रेडिंग टूल्स मध्ये आपल्याला एक चांगली रॅली आपल्याला मिळालेली दिसते, जो आपण एक लॉंग टर्म साठी हा काउंटर सांगितला होता. ओके, जर कोणी होल्ड केला असेल तर इथून पुढेही आणखी ट्रेडिंग टूल्स मध्ये आपल्याला एक चांगली रॅली आपल्याला मिळू शकते. आज आपण 2 स्टॉक रिकमेंड केले होते, वेल्सपन. ओके, यामध्ये आपण वेल्सपन मध्ये आपल्याला जी एंट्रीची प्लॅन करायला सांगितलेली आहे, तर वेल्सपन मध्ये आपण काय करणार आहे, 160 150च्या रेंज मध्ये आपल्याला एंट्री बाय करण्यासाठी सांगितलेली आहे. 170 185 या 2 टार्गेट साठी आपल्याला तो होल्ड करता येईल. 140 आपल्याला काय करायचं, स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन करायचा आहे. ओके, वेल्सपन इन्व्हेस्टमेंट यामध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन करणार आहे, हा आपल्या सेटअप मध्ये आलेला आहे. ओके, आपण जो बीटीएससी जो आपण सेटअप यूज करतो, या सेटअप मध्ये हे स्टॉक तुम्हाला आलेले दिसेल, ज्यामध्ये आपण वेल्सपन लाइव्हिंग यामध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन करणार आहे, 160 150च्या रेंज मध्ये जर आपण बाय केली की 175 साठी जर आपण त्याला होल्ड करतोय, म्हणजे आपल्याला काही दिवसामध्ये यामध्ये पण आपल्याला 10% ची रॅली काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल. त्यानंतर दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केलेला आहे, इलेक्ट्रोकास्टिंग आपण तो बाय करण्यासाठी सांगितलेला आहे. इलेक्ट्रोकास्टिंग आपल्याला बाय करायचा आहे 190 180च्या रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा, 205 210 या टार्गेटसाठी 173 चा स्टॉप लॉस ठेवून आपण काय करू शकतो, वेल्थ कास्ट मध्ये आपण काय करता येईल, आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. हा सुद्धा आपल्या सेटअप मध्ये आलेला आहे. आपण जर या लेवलला त्याला बाय करणार आहे आणि 210च्या टार्गेटसाठी जर आपण इलेक्ट्रॉन कास्टिंग मध्ये जर आपण एंट्री प्लॅन करणार तर 210 आपल्याला म्हणजे 10% ची रॅली आपल्याला काय करता येईल, यामध्ये पण आपल्याला पीक करता येईल. ओके, हे 2 स्टॉक आपण काय केलेले, वेल्सपन आणि इलेक्ट्रोकास्टिंग, हे 2 स्टॉक आपण एक 10% 5% साठी जर एंट्री करायची असेल तर या 2 स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल. हे आपण स्टॉक जे अनालिसिस करतो हे आपल्या सेटअप नुसार इथे आलेले असतात, त्यानुसार आपण त्यामध्ये काय करत असतो, आपण एंट्री करून आपण त्याला काय करत असतो, आपण होल्ड करत असतो. आज लेटेस्ट व्ह्यू आपल्या या सेटअप मध्ये आला होता आणि आपल्या क्लायंटने त्यामध्ये एंट्री करून 5% प्रॉफिट पण काय केलेलं आहे, सेम डे बुक केलेलं आहे. म्हणजे एखादा स्टॉक जर आपण अपडेट नाही केला, ओके, तर या सेटअप नुसार तुम्ही त्यामध्ये एंट्री करून सुद्धा काय करू शकता, हे तुम्हाला टार्गेट सुद्धा तुम्हाला बुक करता येतात. म्हणजे आपण जर एंट्री जर आज प्लॅन केली असते, ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जर आपण लेटेस्ट व्ह्यू मध्ये जर आपण एंट्री जर प्लॅन केली असते, तर यामध्ये आपल्याला जवळपास 5% ची रॅली आपल्याला 2 दिवसापूर्वी जरी बाय केला असतं तर 5% ची रॅली आपल्याला 2 दिवसामध्ये लेटेस्ट व्ह्यू मध्ये पण आपल्याला पीक करता आली असते. ओके, लेटेस्ट व्ह्यू मध्ये कोणी एंट्री घेतली होती, प्रॉफिट किती बुक केलेलं आहे, त्याची स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या पीएनएल मध्ये काय करू शकता, जाऊन तुम्ही तिथे चेक करू शकता. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज मार्केट काय झालं होतं, मार्केटचं जे डायरेक्शन होतं, निफ्टी गॅपअप मध्ये ओपन झाला होता आणि बँक निफ्टी हा डाऊनफॉलला काय झाला होता, ओपन झाला होता. म्हणजे मार्केटचं फिक्स डायरेक्शन असं नव्हतं, त्यामुळे आपण काय केलं होतं, पहिला जो ट्रेड घेतला होता, ओके, आपण एक ट्रेड प्लॅन केला होता, फिन निफ्टीचा ट्रेड प्लॅन केला होता, कारण आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती, त्यामुळे आपण फूड साईडचा एक ट्रेड आपण प्लॅन केला होता 9:15च्या कॅन्डलला. ओके, त्यामध्ये एक चांगली रॅली मिळाली होती डाऊन साईडला आणि त्यामध्येच काय केलेलं आपण प्रॉफिट बुक केला होता. त्यानंतर मार्केट जे पूर्णपणे दिवसभर काय झालं होतं, पूर्णपणे साईडवेज राहिलेलं तुम्हाला मार्केट दिसेल. निफ्टी गॅपअप मध्ये ओपन झालेलं आहे, पहिल्या 3 कॅन्डलमध्ये थोडंसं करेक्शन आलं होतं, त्यामध्ये चांगली आपल्याला रॅली मिळाली होती. ओके, त्यानंतर मार्केटने कंटिन्युअसली अपसाईडला रॅली दिलेली आहे निफ्टीने, पण बँक निफ्टी हा काय होता, पूर्णपणे दिवसभर हा साईडवेज होता. हिरो झिरो साठी आपण एक कॉल प्लॅन केला होता. ओके, त्यामध्ये आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस मध्ये किंवा 10 पॉईंटच्या प्रॉफिट मध्ये आपल्याला काय करावं असतं, त्या ठिकाणी हिरो झिरो मध्ये पण आपल्याला तो एक्झिट करावा लागला असता. लाईव्ह मार्केटमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंगचे प्लॅन करतो असतो. सकाळी आपली 9:10 मध्ये एक लाईव्ह बॅच असते, ज्यामध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपण एंट्री आपल्या सेटअप नुसार, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण त्यामध्ये एंट्री प्लॅन करत असतो. त्याचबरोबर आपण एक प्रीमियम कॅल्क्युलेटर युज करणार आहे. तो प्रीमियम कॅल्क्युलेटर नुसार आपण एंट्री कुठे करायचे, या सगळ्या आपण काय करतो, लाईव्ह मध्ये आपण काय करत असतो, प्रिडिक्ट करत असतो. ओके, तसंच मित्रांनो, तुम्हाला जर लाईव्ह मार्केटसाठी तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटला, या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जाऊन हा जर तुम्ही इन्फॉर्मेशन जर फिलअप केली, या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला फिलअप करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. ओके, मोबाईल नंबर नाव तुम्ही फिलअप केल्यानंतर इथे
तुम्हाला जी लिंक असणार आहे सकाळी 9 वाजता जे आपलं लाईव्ह मार्केट सेक्शन असतं याची तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला लिंक मिळणार आहे. म्हणजे तुम्ही लाईव्ह मार्केटला पण काय करू शकता, ज्यामध्ये आपण निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल आपण प्लॅन करत असतो त्यासाठी पण तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. त्याच्यावर आपण स्विंगचे जे आपण अनालिसिस करतो हे अनालिसिस आपण आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत ओके त्यांच्या एज्युकेशन पर्पज साठी त्यांच्या एंट्री एक्झिट परफेक्ट होण्यासाठी या लेवल मी तुम्हाला अपडेट करत असतो. ओके, यामध्ये तुम्हाला जर परफेक्टली जर नॉलेज घेऊन जर तुम्हाला जर मार्केटमध्ये चांगला अर्निंग जर करायचं असेल तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला जॉईन करू शकता, जी बॅच आपली पुढच्या आठवड्यामध्ये स्टार्ट होणार आहे. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल तर सकाळी 9 ते 12 यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण मेंटरशिप बॅच आपण कन्सिडर करत असतो, त्या बॅचला पण तुम्हाला जॉईन करता येईल. ओके मित्रांनो, आपण जे कॉल्स आपण अपडेट करत असतो किंवा आपण जे लेवलचे आपण प्रिडिक्ट करत असतो, क्लायंट जे आपले एंट्री करत असतात मोर दॅन 80% जे आपले स्टॉक जे असतात हे प्रॉफिट मध्ये निघून जातात. हे प्रॉफिट आपल्याला कसा बुक करायचा आहे, एंट्री कुठे करायचे, हे सगळं नॉलेज तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही पीएस अकॅडमीचा डेफिनेटली पार्ट तुम्ही बनवू शकता. हे जे तुम्हाला मी स्टॉक अनालिसिस करतोय तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस.